हाय. अजून जागी कायस? असंच. माझा विचार करत होतीस का? हो. नेत्रा, माझा विश्वासच बसत नाहीये. कसं घडलंय सगळं? आय मीन, आपल्यासाठी सगळं बदललंय नेत्रा, चांगल्या अर्थाने. खरं खरं सांगशील एकदम? तू माझं रक्षा कवच आहेस म्हणून तू लग्नाला होकार दिलास, हो ना? हो. नाही म्हणजे तसं नाही. नाही नेत्रा, इट्स ओके. तू रक्षा कवचस म्हणून लग्नाला होकार दिला असशील तर सी काय आहे नेत्रा, मला माझी लाईफ पार्टनर हवी आहे, बायको हवी आहे, रक्षा कवच नको आहे. साहेब नाही म्हणजे तर रक्षा कवच म्हणून नाही. मग नेत्रा, मला आज ऐकायचंय. सांग ना, का होकार दिलास तू माझ्याशी लग्न करायला? साहेब मी खरं सांगते. मी नाही नेत्रा, हे बघ, तुला काहीच कंपल्शन नाहीये. जर मी तुला नसेन आवडत तर नसेन आवडता. नेत्रा, हे बघ, आत्ता उगाच तू मला बरं वाटावं म्हणून हे सगळं नाही साहेब. आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगते तेव्हा स्वतःला सुद्धा पहिल्यांदाच सांगते. साहेब मला आवडता तुम्ही. देवी आई, तू आजवर माझ्यासाठी जे जे केलंयस ते सगळं तू माझ्या भल्यासाठी केलंयस आणि तू जे केलंस तेच मी माझं भाग्य मानलंय. अद्वैत साहेबांची रक्षा कवच बनवून मी त्यांच्या आयुष्यात आले, पण आता त्यांची अर्धांगिनी म्हणून मी एक नवा प्रवास सुरू करायला निघाले. तुझे आशीर्वाद माझ्या आणि अद्वैत साहेबांच्या पाठीशी आहेत हे मला माहिती आहे, पण तुझ्याकडे आता एकच मागणी आहे. लग्नानंतर अद्वैत साहेबांच्या डोक्यावर असलेली मृत्यूची टांगती तलवार बाजूला झाली की रुपालीबाई साहेबांना सद्बुद्धी दे. अद्वैत साहेबांना त्यांच्या मातृत्वाची ओढ आहे ग. मातृत्वाला कलंक नको लागायला म्हणून रुपालीबाई साहेबांच्या हातून काही वाईट नको घडू देऊस.
मला सद्बुद्धी दे असं सांगत होतीस का? म्हणजे तुला चांगली बुद्धी दे असं तू तुझ्या त्रिनेना देवीला सांगत होतीस का? शत्रू आहेस की नाही माझी? सगळं छान चाललं होतं की नाही? कशाला अट्टहास सून व्हायचा? बाईसाहेब, मी शेखर साहेब आणि ममता मावशींची सून होणार आहे, तुमची नाही. आणि माझ्यासाठी तुम्ही माझा शत्रू कधीच नव्हता. त्यामुळे तुम्ही सुद्धा जमल्यास हे शत्रुत्वाचं मनातून काढून टाका आणि माघार घ्या. शब्दच माहित नाहीये मला. माघार घेणं या रुपाली म्हात्रेच्या स्वभावातच नाहीये. आता हट्टाने करतेस ना सगळं, मग आता जे काही होईल ते भोगायलाही तयार राहा. ही तुझी त्रिनयना देवी ह्या रुपाली देवीचं काहीही वाकडं करू शकत नाही. स्वतःच्या हाताने नशीब लिहिलंयस ना, बघ आता काय अवस्था करते तुझी. माझं नशीब मी नाही, देवी आईने लिहिलंय. एकच मिनिट, म्हणजे मला कळलं नाही. काकू, नेत्रा तुझ्यासोबत येते का? अरे बापरे, मग आता अद्वैत एकटा कसं जाणार? बाबांनी सांगितलं त्याला एकट्याला सोडायचं नाहीये म्हणून. नेत्रा तुझ्यासोबत जाते, बाबा ऑलरेडी गेलेत, मी चाललोय बँकेच्या कामाला. मग अद्वैत एक काम कर, तू आज थांब, तू घरी जाऊ दे. तेजस नको ना प्लीज. काही तेजस तू पण. अद्वैत भाईजीला नेत्रा बरोबर जायचंय, तो जाऊ दे ना. हो ना भाईजी? एक मिनिट, तू सांग, तू माझ्या बरोबर येणार आहेस की आधी सोबत जाणार आहेस ऑफिसला? काकू काय तू पण ना. मी तिच्याशी बोलते ना, तिला विचारते. तू थांब. नेत्रा तू सांग. तुमचं चालू द्या हे सगळं, मी एकटा चाललोय ऑफिसला. नाही तर थांबा, मी येते तुमच्या बरोबर. परदेशामध्ये नेत्रा सुखी राहील असं मला नाही वाटत. उलट अद्वैतशी जोडलेलं हे नातं नेत्राला नेहमी आपल्या जवळच ठेवेल. पटतंय का तुला? आबा हो, कसं होऊ शकतं हे लग्न? नेत्राच्या बाबतीत काय आणि कसं हे फक्त आम्हाला माहिती. आबा या दोघांच्या पत्रिका जुळतात की नाही ते पण बघायला हवं ना. नाही, पत्रिकेची खरंच काही आम्हाला गरज आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघूया आपण पत्रिका. ठीक आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं. आबा, नेत्रानं माझ्यासाठी आमच्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे जन्मात तरी शक्य नाही. तरी मी माझ्याकडनं जेवढं करता येईल तेवढं नक्कीच करेन. नेत्राला तिच्या वडिलांची उणीव कधीही भासू देणार नाही. आणि मी तुम्हाला आज शब्द देतो, मी तुमच्या नेत्राला आयुष्यभर सुखात ठेवेन. नवीन सुरुवात होईल, पण तसं काही होणार नाही. ही सुरुवात नाही, हा शेवट आहे. अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तरी नेत्रा जिवंत राहणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. ह्या सगळ्या गोष्टी मी तुला आतापर्यंत का नाही सांगितल्या असं वाटलं असेल ना तुला?
पण मला जेन्युअनली असं वाटलं नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या लेवलपर्यंत पोहोचतील. मला असं वाटलं होतं की अद्वैत लग्नासाठी नकार देईल, पण आता गोष्टी इथवर पोचल्यात म्हणून सांगते, हाच शेवट आहे. ठीक आहे, तुझा विश्वास बसणारच नसेल माझ्यावर तर राहू दे, मी निघते. थांब. कशावरून बोलतेस हे सगळं? कशावरून बोलतेस? का मरेल नेत्रा? हं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ शकत, कारण त्या उत्तरांमधून आणखी नवीन प्रश्न निर्माण होतील आणि त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मी स्वतः शोधते. पण एक मात्र नक्की की अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर नेत्रा जगणार नाही. नाही नाही नाही, तू फसवतेस. तू असंच करतेस, नेहमीच करतेस. तुला गोष्टी जमत नसतील किंवा तुझ्याने होत नसेल ना, तर असाच विषय भरकटवतेस. तू प्रकट दिनाला केलंस ना, तसं करतेस. हे बघ, तुझी गरज नाहीये मला. गरज नाहीये मला. तू जा, निघून जा. माझा ग्रंथ मला ते दुसऱ्या सेकंदाला ह्या घरातून बाहेर पडेल. नाही मिळणार ग्रंथ. ग्रंथ मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी सांगते तेवढं कर, निघून जा आत्ताच्या आत्ता. आत्ताच्या आत्ता तो ग्रंथ मला दे. नेत्रा मेल्यावर देते तुला ग्रंथ. रुपाली, मला आत्ता ग्रंथ दे. तू जिथे असशील तिथे देते, पण जा आता. आत्ताच्या आत्ता मला ग्रंथ दे. नाही मिळणार ग्रंथ. काय करायचं ते कर. ठीक आहे, मला जे करायचं ते मी करेन. काय पण आज स्पेशल काय आहे? म्हणजे आईस्क्रीम वगैरे? अद्वैत भाईजी, आता रोज असं स्पेशलच होणार. चाली सुरू तू पण. एनिवे, कुठे माझा आईस्क्रीम? नेत्रा देईल ना आईस्क्रीम. नेत्रा, देशील ना? काकू प्लीज नको ना, आता अति होतंय. आणि कुठे आईस्क्रीम मला सांगा, मी आणतो. साहेब थांबा, मी आणते. म्हणजे मी सगळ्यांसाठीच घेऊन येते. बस तू, मी आणते. बस. बरं, मी काय म्हणतो नेत्रा, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच एक प्रश्न पडलाय की आता तुमचं लग्न होणार आहे लवकरच. सो लग्नानंतर तू अद्वैतला काय हाक मारणार नेमकी? डोंट टेल मी की तू लग्नानंतर अद्वैतला साहेब म्हणणार आहे. म्हणजे काकू ते कसं वाटेल ना की साहेब हनीमूनला कुठे जायचं आपण? किंवा साहेब आय लव्ह यू. काय रे? तेजस, ऐक ना. अद्वैत साहेब घ्या आईस्क्रीम. तेजस, ऐक ना, एका कंपनीचा मालक आहेस तू, हे असले जोक्स नाही शोभत तुला. थँक्यू. थँक्यू. मग काय ठरलं नेत्रा? छान आहे आईस्क्रीम. मी रूम मध्ये जाऊ. नाही, इथेच बसायचं. अरे पण इथेच बसायचंय. बस. हे पण तेजसचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. लग्नानंतर नवऱ्याला कोण साहेब म्हणतं? एक्झॅक्टली. मुळात ना लग्नानंतर प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला मालकीण म्हटलं पाहिजे. तू म्हणतोस का मालकी? सुरूच होते ना आपला विषय. मुद्दा काय आहे का? हो अद्वैत, लक्षात ठेव, असंही लग्नानंतर कुठलाही नवरा साहेब राहत नाही. बघतोयस ना? मग मी काय करू? काय करू म्हणजे तू सांग ना. म्हणजे नेत्राने तुला काय म्हणून हाक मारलेला आवडेल? सासूमा
इकडे या, इकडे इकडे. अगं काय कशासाठी? बसा बसा बस ना प्लीज, बस बस. बरं झालं आलीस. ये, बस. सासूमा, तुम्ही अद्वैत भाईजींना हेल्प करा आता. कसली मत? अरे तुम्हीच सांगा ना, नेत्राने अद्वैत भाईजीला लग्नानंतर काय हाक मारायला हवी, बोला. बंटीची ही अशी अवस्था झाली आणि त्यात इंद्राणी सुद्धा गेली. आता मी दुबळी पडते असं वाटायला लागलंय मला. पण नाही, मी थांबणार नाही. एकटीने लढेन, पण लढेन. तशी ही इंद्राणी काही कामाची नव्हतीच, पण जाताना जे काही बोलून गेले ना ते नाही जाते डोक्यातून. नेत्रा खरंच मरेल लग्नानंतर? इंद्राणी थाप मारून गेली नसेल ना? खरंच जर नेत्रा मेली ना तर गावभर पेढे वाटेन मी. काय सासूबाई, झाली का लग्नाची तयारी सुरू? तुला मी पैसे पाठवले होते खरेदीसाठी. त्याची काही खरेदी केलीस का स्वतःकडेच ठेवलीस पैसे? नाही, स्वतःकडे पैसे ठेवले असतील तरी काही हरकत नाही. मी आनंदात असलो ना की असं गरजूंना दान करतो. आपण गरजूंना दान द्यायचं असतं. मग पुढे तरी त्या पैशाचं काय केलं हा ज्याच्या त्याचा प्रश्न. हॅलो हॅलो, नमस्कार. शेखर राजाध्यक्ष बोलतायत का? हो बोलतोय. मी घैसास गुरुजी. माफ करा, फोन खूप उशिरा केलाय, पण महत्वाचं बोलायचं होतं. हा बोला ना. मला सांगा, तुम्ही आज जी मला पत्रिकांबद्दल माहिती दिली ती बरोबर आहे ना? म्हणजे जन्मवेळ, जन्म तारीख यात काही गफलत नाहीये ना? नाही, तसं काही असण्याची शक्यता नाहीये. पण काय झालंय काय? हॅलो, हा, तुम्ही उद्या सकाळी मला भेटायला या. हा, पण झालंय काय तुम्ही मला सांगू शकाल का? म्हणजे आता येऊ का मी? नाही, आता यायची काही गरज नाहीये, पण उद्या मात्र तातडीने मला भेटायला या. खूप महत्वाचं आहे. हा, बर. एवढ्या रात्री याला कोणाचा फोन आलाय आणि अस्वस्थ का झालाय हा इतका? नक्कीच काहीतरी घडलंय. मी घरातच आहे, पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय, मी आता तुझ्याशी बोलायला तुझ्या रूम मध्ये आलो आणि घरात कोणी पाहिलं तर परत सकाळी सकाळी चिडवाचिडवी सुरू होईल उगाच. आणि तुला माहिती नाहीये माझी काय अवस्था झाली इथे. बरं, एनिवे, तुला यावं लागेल माझ्या बरोबर. येशील ना तू? हो साहेब, तुम्ही आवरून या हॉलमध्ये, मी आलेच. हे नाही, हॉलमध्ये नको. का? हॉलमध्ये ते सगळे असतील आणि त्यांच्या समोर परत एकत्र निघायचं म्हणजे. तू एक काम कर, तू डिरेक्टली मला गाडीजवळ भेट बाहेर. हा, चालेल. ओके, बाय. भेटूया आता. बाय. कारण अद्वैतच्या पत्रिकेतील अकाल मृत्यू आणि या दोघांचे विवाहग्रह याचे पडसाद नेत्राच्या भविष्यावर उमटणार आहेत. त्यामुळे हे लग्न झालं तर नेत्राचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे तुम्ही अद्वैत आणि नेत्राचं लग्न न होऊ देणं हिताचं ठरेल. कारण हे लग्न झाल्यास नेत्राचा जीव जाईल. घ्या.
मी भालवांबरोबर काही बोलत नाहीये, पण तुम्ही लवकरात लवकर ही गोष्ट त्यांच्या कानावर घाला आणि हे लग्न रद्द करा. या. लवकर काय लवकर? लग्नाचा दिवस कसा झटकन येईल ना कळणार सुद्धा नाही. आणि हळूहळू तयारीला लागायला हवं रे. आणि काय विकत नाही घेतलेत रे, फक्त शॉर्टलिस्ट केलेत. बघ सिलेक्ट कर. बघा ना बायजी. फाल्गुनी ऐक ना, हे सगळं खूपच लवकर होतंय. अजून कशात काही नाहीये आणि तुम्ही ऐकलंस ना नेत्रा काय म्हणतोय? कशात काही नाही. वहिनी वेळेवर आलीस. ये इथे. आम्ही ना यांच्यासाठी कॉस्ट्युम सिलेक्ट करतोय. तू पण सांग तुला काय आवडतंय तर. हा सासूमा तुम्ही बघा. ही 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 आधीच बघू. बरं, तुमचं चालू द्या हे सगळं. मला खरंच उशीर होतोय, मी निघतोय ऑफिसला. नेत्रा तू पण जातेस ना? हा, नेत्राचे अद्वैत साहेब जाते तो नेत्रा तर जाणारच ना. झालं. तेजस तू चल माझ्या बरोबर ऑफिसला. तुला तर माहितीये मी तळेगावच्या साईडवर चाललोय. बरं नेत्रा, तुझं आता तरी ठरलंय का लग्नानंतर तू आधीला अद्वैत साहेब म्हणणार आहेस की नुसतं अद्वैत? मी निघतोय. साहेब थांबा, मी येते तुमच्या बरोबर. बुवा तुम्ही जात, मी थांबते इथेच. का? तेजस साहेब पण येतच असतील ना, मग ते आले की मी निघेनच. तोपर्यंत इथेच थांबते. पण इथे का थांबशील तू? असंच. नेत्रा, तू आता होणारी बायको आहेस माझी. तू अशी इथे नाही थांबवू शकत. साहेब तुम्ही असं नका ना बोलू. मला कसं तरी वाटतं. कसं तरी म्हणजे? तुम्हाला खूप कामं असतील ना, तुम्ही जा आतमध्ये. परत मी आले की मग तुमची कामं अर्धवट राहतात. नेत्रा, तुझ्यामुळे माझं कुठलंच काम आजपर्यंत अर्धवट नाही राहिलंय. उलट तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला पूर्णत्व आलंय. आणि आजपर्यंत इतक्या वेळा तू माझ्या बरोबर ऑफिसला आलीयस, मी कधी म्हणालो का असं? हं? चल. साहेब बरं ठीक आहे. काय करताय तुम्ही? तू आत येत नाहीयेस, मी पण माझं काम इथेच बसून करतो. बरं चला आत जाऊया. चला. बाबा,
नाही साहेब, खरंच राहू दे, मी जाते घरी आता. बरं ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगतो सोडायला. साहेब मी जाईन रिक्षाने. नेत्रा घरी जायचं असेल तर ड्रायव्हर येणार सोडायला. ओके बाबा, मी नेत्राला जरा सोडून येतो बाहेर. चल. येते मी साहेब. तुमच्या मुलाचा, अद्वैतचा मोठा ऍक्सिडेंट झाला. एका मुलीने तुमच्या मुलाला इथे ऍडमिट केलं. नेत्रा, तुझं नाव नेत्रा आहे का? हो. नेत्रा, तू काय बोलतीस? अद्वैत साहेबांना मारणारी व्यक्ती आता घरातच आहे. पण यावेळी न्याय करण्याची जबाबदारी नियतीने तुझ्यावर सोपवली. आता तूच ठरव. तुला नेत्रा जिवंत हवी की अद्वैत? बाबा, नेत्राला पाठवलं मी ड्रायव्हर बरोबर. तुम्हाला कात्रजच्या साईटवरून काही फोन आला होता का? तिथे का कस्टमरची स्पेशल रिक्वायरमेंट आहे काहीतरी? बाबा काय झालंय? कसलं टेन्शन आहे एवढं? नाही टेन्शन नाही, जरा डोकं दुखतंय. घरीच आराम करायचा ना तुम्ही. बरीच कामं पण पडलेत. हा बोला आजोबा. राजाध्यक्ष साहेब, सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे बाईसाहेब. नाही, तुम्ही लक्ष नका देऊ तिच्या बोलण्याकडे. घैसाच गुरुजींनी फोन करून नेत्राच्या आजोबांना काही सांगितलं तर नसेल ना? राजाध्यक्ष साहेब. हा, तुम्ही फोन केला होता, तुम्हाला काही महत्वाचं बोलायचं का? बघा, तुम्ही कामात व्यस्त असाल तर आपण नंतर बोलूया. नाही, बोला ना तुम्ही. तुम्ही घैसाच गुरुजींकडे गेला होतात ना? मग पुढे काय झालं? नेत्रा अद्वैतच्या पत्रिका जुळतायत ना? मी त्यांना पत्रिका दिल्या आहेत. मग त्यांचा काही निरोप आला का? नाही, त्यांच्याकडनं अजून काही कळलं नाही. मलाच कामाच्या गडबडीत जमलं नाही. हे बघा, तुम्ही जर कामाच्या धावपळीत असाल तर मी बोलू का त्यांच्याशी? नाही नको. तुम्ही हे बघा आजोबा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. माझं बोलणं सुरू आहे त्यांच्याशी. बरं. आणि हो, त्यांच्या पत्रिकेमध्ये काही ग्रहदोष असेल तर लग्नापूर्वी आपण ग्रहशांती करून घेऊ. म्हणजे त्याची तशी काही गरज पडेल असं मला तरी वाटत नाहीये. आता घैसाच गुरुजी काय सांगतात ते बघूया आपण. हो नक्कीच बघूया ना आपण. घैसाच गुरुजींशी बोलणं झालं की मला कळवा. हा, मी वाट बघतोय. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघतो, सगळं व्यवस्थित करेन मी, काळजी करू नका. हो हो हो. नेत्राच्या जीवाला धोका आहे हे मी नाही लपवू शकत. हे ओझं घेऊन मी नाही जगू शकत. नेत्राला मला सांगावंच लागेल.
तुला अद्वैतनं सांगितलं होतं ना कशाबद्दल? लग्नाच्या दागिन्यांबद्दल. हा एवढा अस्सल दागिना तुझ्याजवळ असताना सोन्याच्या दागिन्यांचं काय आहे तुला? कशासाठी हवंय? सोन्याचा मुलामा चढवलेल्या किंवा पॉलिश केलेल्या वस्तूला दागिना म्हणत नाही. आणि कधी ना कधी तरी ही खोटेपणाची झळाळी उतरतेच, जसं तुझं झालंय. अद्वैतनं सांगितल्याप्रमाणे दागिन्यांची खरेदी करायची आणि मोकळं व्हायचं. आणखी पैसे हवे असेल तर मागून घे. तुला प्रश्न पडला असेल ना, तुझी लायकी नसताना मी तुझ्यावरती एवढी कामं का सोपू देत? तर असं समज, तू या घरात तशी फुकटच राहतेस, फुकट खातेस, माझ्या पैशावर जगतेस. त्याच्या बदल्यात अद्वैतच्या लग्नासाठी मी तुला कामावर ठेवलंय मजूर म्हणून. तेव्हा सगळी कामं वेळेत चोख सांगितल्याप्रमाणे करायची. वेळेच्या आधी केलीस बोनस मिळेल. गुड नाईट. आई, माझी सगळ्यात पहिली प्रायोरिटी तू आहेस आणि असशील. सगळ्यात आधी माझी आई, मग बाकी सगळं. नाही असं म्हणतोस तू, पण असं काही घडत नाही. मी पण या घरातच राहते हे लक्षातच नाहीये तुझ्या. लक्षात असतं ना तर आधी तू. आई, तू रागावलीस ना माझ्यावर? आई, तुझी शपथ, मी आत्ता आवरून तुलाच भेटायला येणार होतो आणि तू इथे आलीस. बघितलंस आपली टेलिपॅथी किती स्ट्रॉंग आहे. नेत्रापेक्षाही स्ट्रॉंग. आई, कसं झालंय रे तुझं? म्हणजे लग्न व्हायच्या आधीच बायको आणि आई मध्ये सँडविच झालंय तुझं. असं काही नाहीये. असंच आहे खरंच. आई, खुश आहेस ना तू? खरं सांगू, मी खूप 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 खुश आहे. असाच आनंदी राहा. मला खूप बरं वाटतं. तुला कोणाची दृष्ट नको लागायला. बर चल, मी आवरतो, मला निघायचंय. जेवढं आनंदी राहता येईल तेवढं आनंदी राहा बावळटा. नंतर फक्त आणि फक्त दुःख करायची वेळ आणते की नाही बघ तुझ्यावर. मी आत्ता काहीच नाही करणार आहे. जे घडायचं ते घडणार आहे आणि ते घडू देत. माझी वेळ आली ना की सगळे हिशोब डबल व्याजासकट चुकते करते मी. तेव्हा लग्नानंतर काय ते तुमचं फॅमिली प्लॅनिंग वगैरे असतं ना, ते काहीही करायचं नाही. मला या घरात लवकर बाळ हवंय. आजी, अरे लाजतोयस काय? तुमचं बाळ घरात आलं ना की बघ घराचं कसं अगदी गोकुळ होऊन जाईल. बाबा, निघूयात आपण. हो, मी तेजसला पुढे पाठवले. आज सेफ्टी ऑडिट आहे ना, पण तूही लक्ष घाल. हो, मी तुला ऑफिसला सोडेन आणि लगेच निघेन. मला महत्वाचं काम आहे. बर साहेब, तुम्ही बाहेर जाणार आहात तर तेजस साहेब असतील ना अद्वैत साहेबांबरोबर? नेत्रा, तेजस असणार आहे माझ्या बरोबर. आधी बायको असावी ना तर अशी. किती काळजी घेते तुझी. बाबा, निघूयात का आपण? नाहीतर आजी थांबणार नाही आज. ठेवतो मी. ठेवतो त्या इकडे. आलोच.